पंढरीनाथ भगवान की जय जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. जय. देवाधिदेवा जगत रे जीवा परेशी केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णी गुण नाही श्री प्रेम काही कळा. नमो सद्गुरु कृपया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु कल्याणमूर्ती. नमो सद्गुरु कीर्ती. जीव खादला दैवते माझा येणे महाभूते झोंबली निरुते काही करिता नसुटे. आता काय करू नसले करिता उपाया मासई तुम्हा मासये बिघड केली. बोलता दुष्टी मी ओ पडेले भ्रम. आठवा चित्ती नाही म्हणता मी माझी भलतेची चावळे जना अवघे वेगळे. नाठवती बाळे आपपर सारिखी नको बोलू सई मज वचन नासाही. बैसाल त्या राही उग्या वाचा खुंटोनी तुम्हा भीती नाही झाली देवेसाठी. तुका तुम्हा भेटी नाही झाली जीवेसाठी. तुका म्हणे दृष्टी पहा जवळी आहे तो. महाभूत जे विष्णू दैव त्याने माझा जीव खाल्ला. म्हणजे खरोखर ते माझ्या जीवाला इतके जमले आहे की काही केले असता ते वेगळे होत नाही. भगवंताला महाभूत म्हणतात जगद्गुरु तुकोबाराय. पांडुरंगाला म्हणता ना पंढरीची भूत मोठी. आल्या गेल्या झडपी वाटे. इथं महाभूत का म्हणलं ते पंच महाभूत बी आहेत ना. पृथ्वी आप तेज वायू आकाश या पंचमहाभूताचा जो मेन त्याच्या पुढचा सगळी सत्ता ज्याच्या हातात आहे त्याला महाभूत म्हणलंय. विष्णू भगवंताला म्हणलंय ते महाभूत जे विष्णू दैवत त्याने माझा जीव खाला. गुरु तुकोबारांची भाषा फारच गोडी. जीव अशा नष्ट झाली का म्हणे बळी जीव दिला पायातळी. तर जीवच संपला तर मग तो शिवच झाला ना. जीव राहिलाच नाही ना. महाभूती जे विष्णू दैवत त्याने माझा जीव खाल्ला. म्हणजे बरोबर तो माझ्या जीवाला इतके झोंबला आहे की काही केले असता तो वेगळा होत नाही. एक झाला. तर देव आणि भक्त वेगळा राहिला नाही ना. जीव शिवाचा काला झाला. जीव ब्रह्म ऐक्याचा काला झाला तर वेगळा कसा होईल. काही केल्या वेगळा नोहे गे माये. अष्टभोग भोगणे माते नाही साळ. भक्ती प्रेम गोड लीन गे माये. किती शिकवाल मज वेळ वेळा मी तया गोवळा हे. जगद्गुरु तुकोबाराय आणि पांडुरंग वेगळे नाही राहिले. वेगळं होत नाही म्हणले ते आता ते महाभूत. आता याला मी काय करावे काही उपाय चालत नाही सखे. भेदात्मक बुद्धी याने तुझा आमचा वियोग केलाय. आणि भगवंताचा वियोग कशाने होतो.
बुद्धीचा भेद. हम्म. भेदात्मक बुद्धी आली का मग योग होतो. भेद गेला का संयोग होतो. भेद आला तर घरात जमत नाही ना. हा. तशी भेदात्मक बुद्धी. थोडा जर भेद आला आपला तो परका घरात लगेच बिघडत आहे ना. हो. मग इथं बिघडणार नाही का. बिघडन. व्यवहारात द्वैत चालत नाही, व्यवहारात भेद चालत नाही, परमार्थात कसं चालत. म्हणून असे बोलता बोलता मी दूषित होऊन भ्रांतीमध्ये पडले. गोपी भावात बोलतात ना महाराज कधी कधी. हा. असं इथं म्हणतात का मी भ्रांतीमध्ये पडले. माझ्या चित्तामध्ये मी माझे म्हणण्याचा देखील अर्थ येत नाही. ही भ्रांती वेगळी उभं राहायची. मी माझंच राहिलं नाही ना. आणि मी माझं राहिलं नाही तर मग ते आता देवच झाले ना. मी माझ्यामुळं तर भेद आहे. ते बुद्धी, ते भाव. आणि इथं तर असं झालंय म्हणले माझ्या चित्तामध्ये माझे म्हणण्याचा देखील आठव येत नाही. गोपी भाव तो याची कोळ माझे गेले विसरून. श्रीरंगा वाचून आणू नेने किती शिकवाल मज वेळा वेळा. म्हणजे देहाचा विसर पडला का सगळंच विसर पडतो असं आहे. म्हणून मला आठवत नाही म्हणते काही. आठव नाठव गेला झाला स्वयमेव पांडुरंग. का म्हणे या नावे भाग्य म्हणे काय का म्हणे भाग्य या नावे म्हणे तरीच जन्मी दे संसारी जन्मी दे असं काहीतरी आहे. कलिया शेंदे कडूपणे गेले तैशा महा केले पांडुरंगे. मग क्रोध लोभ निमाले. त्याच्यामुळे काय झालं अवघी आनंदाची सृष्टी झाली. मग आठव गेला तसं मला म्हणते मला काहीच आठवत नाही. मला परक आणि आपले सगळे सारखे झाले वा. अशी स्थिती जर झाली तर जीवनातलं सगळं दुःख संपलं. मग आपापर भाव नष्ट झाल्यावर काय मग सगळं देवच ना. तिथं द्वैत नाही, भेद नाही, दुःख नाही, काय सगळा देव. जग अवघे देव अशी उपदेशाची ठेव. मला परक आपलं वेगळी सारखीच झाली. कधी होईना आपल्याला वाटते आपले जवळचे ते लय लांबचे नाही का. हे सख्खे चुलत मावळ म्हणजे भेद आहे ना. आपापर भाव आहे ना. मला म्हणते राहिलाच नाही. काय अवस्था आहे. हे सखी तू काही बोलू नको कारण मला एक शब्द सुद्धा खपत नाही. आणि बंद करून उगी ज्यांना जेथे बसवायचे असेल त्यांनी येथे राहावे. असं झालं का वाणीचा विषय संपत असतो. त्याच वेळेस अशी स्थिती प्राप्त होती. मग काय बोलणार आहे ती वाणी आता. वाणीचा विषय कुठावर असतो. वृत्तीवर येतोपर्यंत वैखरीचा विषय. एकदा वृत्ती ही निवृत्ती झाली जनन दिशे देत. जनन दिशे मग काय दिशे जनार्दन दिशे. जनन अवघा जनार्दन. वृत्ती निवृत्त झाली पाहिजे. येथे बसायचे असेल त्यांनी येथे राहावे.
तुकाराम महाराज म्हणतात, आता हे दैवत पुढे तुमची आमची भेट होणार नाही. द्वैत बुद्धी, हे द्वैत बुद्धी तुमची आमची भेट. आता पुन्हा द्वैत येणारच नाही ना. हा. एकदा द्वैताची झाडणी झाली, द्वैत गेलं, पुन्हा कशाची द्वैताची भेट मग. एक झाल्यावर परत भेट नाही ना. स्वरूपाने एक झाले. आता द्वैत बुद्धीचा भेट पुन्हा गाठ भेटणे अशी स्थिती झाली आहे. कारण माझ्या जीवाची आणि महाभूत देवाची अदला बदल झाली आहे. त्याचं कारण जीव आणि महाभूत. माझा जीव विष्णू रूप झाला. माझा जीव काय झाला? विष्णू रूप झाला म्हणजे सायुज्य मुक्ती प्राप्त झाली. किती सोपं करून सांगितलंय तिने. माझा जीवाना स्वरूपानं एक व्हायचंय, देहाना नाही. देह म्हणले का महाराज, नाही, देह तर वेगळाच राहत असतो नाही का. आतल्या स्वरूपाना एक झालो. माझा जीव विष्णू. आता जीवन शिव एकच आहे ना. एक हरी, आत्मा, जीव, शिव. मग आता जीव विष्णू रूप झाला म्हणजे पांडुरंग स्वरूप झाला. आता तो सारखा माझ्याजवळ आहे, तुम्ही दृष्टीने पहा. आता काय देव स्वरूप झालं. आता काय, आता काय करायचं राहील. जीवीचा जिव्हाळा पाहू आपुल्या डोळा, कुंडलिकाचे पाठी उभा हात ठेवून चित्ती वाहू रखुमाईचा पती. आमच्या जीवाच्या जीवनास आम्ही आपल्या डोळ्याने पाहू. आम्हाला विठ्ठल हा देव आहे, बाकी सगळे व्यर्थ. काय असतं, आराध्य, आपल्या आराध्याबद्दल त्यांना अर्थात बाकीच्या बद्दल द्वेष असं नाही, पण त्यांना सगळ्यामध्ये विठ्ठलच दिसतो. कुठे गेलं तर विठ्ठलच त्यांना दिसतो आणि दिसला पाहिजे. आहेच तो. जे आपलं आराध्य तेच सर्वत्र भरलेलं आहे ना. ते वेगळं आहे का? पण दृष्टी पाहिजे मात्र. पाहण्याची दृष्टी पाहिजे नाही का. आम्हाला विठ्ठलच देव आहे. बाकी त्यांचं थोडं खंडन केलं त्याने. केंदरी केंदरी दैवते. काही काही याच्यामध्ये तर फारच मुंजाबा, वेताळे, फेताळे, भूती, खेती यांचं फार काहीच नाही केली महाराजांनी. बळी हा माझा पंढरीराव. तो या देवांचा आहे. देव खरं आहे. मेन देव जर जागृत झाला ना, ते आनंद सागर होते ना, आनंद सागर. त्यांच्या जीवनात एक प्रसंग आठवला याच्यावरून. हा मेन बाबा आहे ना, हा भेटल्यानंतर मग बाकीचे याच्या खाली आहे ना. आनंद सागर ते गणेश महाराजांकडे आले होते. आणि मग अनुग्रह वगैरे झाल्यानंतर महाराजांनी त्यांना एकांत साधना करायला लावली होती. आणि ते इकडं आले होते त्या गावाकडे. त्या संभाजीनगरच्या पुढं आहे ते. तर मग आता एकांत साधना कुठं करायची. मग गावापासून असं गेले रानात. गेल्यानंतर एक मंदिर होतं असं, वीरभद्राचं मंदिर होतं. विरोबा म्हणजे वीरभद्र म्हणतो त्याला.
आता ते मंदिर बांधलं होतं पण तिथे काही कोणी जात नव्हतं, पूजा नाही, झाडझूड नाही, बांधलं म्हणून बांधलं कोणीतरी ते मध्ये. मग हे फिरत फिरत गेले तिथं, त्यांना एकांत पाहिजे होता ना. हा. तिथं काय सगळं गबाळ, कधी झाडेल नाही, पूजा नाही, स्वच्छता नाही, काही नाही काय. यांनी चांगलं झाडून काढलं, मग हम्म. निर्मळ केलं आणि मग तिथंच राहायचे ते. हा. करायचे नामस्मरण, भगवंत करायची व्यवस्था त्यांची पोटपाण्याची. हम्म. मग त्यांनी उपासना सुरू केली ना. हम्म. उपासना पण महाराजांनी त्यांना एक पंचायत दिलं होतं, राम पंचायतन. हा. राम पंचायतन त्याची पूजा करीत आहे म्हणले, नामस्मरण कर, तुझ्या बरोबरच राहते म्हणले. हा. ते राम, लक्ष्मण, सीता, भरत, शत्रुघ्न, हनुमंतराय असं ते राम पंचायतन म्हणतात त्याला. हा. ती पूजा कर म्हणले तू. मग ते महाराजांनी दिलं होतं. हम्म. मग ते काय करायचे, तर महाराजांचं याच्यावर आठवलं का ते म्हणले माझा पांडुरंगच देव आहे. बाकी सगळे ते म्हणले व्यर्थ, त्याचा अधिकार मोठा आहे. हा. तर तिथं असं घडलं, त्यांची उपासना सुरू झाली. कसं हे होतं पहा हम्म. व्यक्ती. आता तिथं पहिलं तर वीरभद्राचं मंदिर होतच ना, हा. ही त्यांची पूजा करायची आणि रामपंचायतन खाली ठेवायची आणि पूजा करून बेस्ट पैकी आपलं आलेलं तर मधुकरी आणायची मागून, खायचं कसं तरी आपलं जे असन ते. तिथंच मग पाणी होतं, स्वच्छ करून बेस्ट पैकी नामस्मरण करायचे, रामनामाचं चिंतन करायचं आपल्या आपल्या मस्तीमध्ये. हम्म. त्या उपासनेना जी दैवत होती जागृत झाला ना हा. उपासनेना. हम्म. तिथं असं व्हायचं, ते राम पंचायतन वर जायचं हम्म. आणि ते वीरभद्राचं ते खाली यायचं. वीरभद्राची जी छोटी मूर्ती होती ना, हा. ती खाली यायची आणि रामाचं पंचायतीन वर जायचं आपोआप राम पंचायतन. एक दिवस पाहिलं, त्याला वाटलं असं कोण ठेवीत असन बाई. आपण बाहेर गेले ठेवितो का काय बा कोणी. हा. आता वीरभद्राला असं वाटलं, आता ते शंकराचेच सगळे अवतार आहे ना ते. हो. वाटलं असं माझा आमचा मालकच रामनाम चिंतन करतोय, तो खाली ना आपण वर. हा. मग ते स्वतः राम पंचायतन वर ठेवायचे हा. हा. आणि त्यांची मूर्ती खाली. एकदा झालं, दोनदा झालं, यांचं काय डोकं चाला ना. हा. असं काय होतंय बा, हा. आणि आपोआप कसं काय होईल बा असं. हा. कोणीतरी उचलून ठेवीत असं असं त्यांना वाटायचं. आणि मग काही दिवसांनी गोंदवलेला गेली ती, म्हणले महाराज असं होते म्हणले, तुम्ही दिलेलं रामपंचायतन वर जातोय म्हणले हा. आणि ते वीरभद्राचं खाली येते म्हणले. असं कसं काय होतं म्हणले. अरे म्हणले जागी झाली शक्ती, जागृत झालं ना उपासना. हा. उपासना ती शक्ती जागी झाली म्हणली, जागृत झालं ते देवस्थान. आणि त्याला असं वाटलं आता आपला जगाचा मालक आहे, पूर्ण अवतार भगवान राम अवतार आहे, हम्म. भोले बाबा ज्याचं चिंतन करतोय, भजन करी महादेव, रामपूजी सदाशिव. आणि आपण वर तो खाली, त्याला काय बरं वाटाना म्हणले. तो देवाला वर आणून ठेवतोय म्हणले तो स्वतःच. हा. वीरभद्र स्वतः ते काम करतोय म्हणले, तो आपोआप खाली येतो म्हणले. ते गोंदवलेकर महाराजांना सांगितलं. महाराज म्हणले मग तू तिथं रामाची स्थापना कर, तिथं रामाची स्थापना कर म्हणले. हा. म्हणले पण ते कोणाचं आहे, काय मंदिर कोणाचं मला काय माहिती नाही म्हणले, शेती कोणाची तिथं वीरभद्राचं. त्याला राहू दे म्हणले खाली, तो खाली येतोय ना.
त्याची जिथे इच्छा असेल त्याला राहू दे तिथं, आणि रामाची वर प्राण प्रतिष्ठा कर म्हणले, मूर्ती बसव तू, तुला जे दिलंय तेच काय असं हा रामाची हे कर म्हणले, स्थापना कर तिथं. ते परत गेले, गावकऱ्यांना विचारलंय कोणाचं आहे बाबा मंदिर, कोणाचं आहे, शेती कोणाची आहे. कोणीतरी बंजारा समाजाच्या तिनं ते मंदिर बांधलं होतं कधीतरी. हम्म तिथं जमीन वगैरे ते पडलं होतं सगळं. त्यांनी सांगितलं मला इथं रामाचं मंदिर बांधायचंय बाबा, रामाची स्थापना करायची या मंदिरात. मग आता मला थोडं मग केलं तर म्हणे करून टाका म्हणले. आमच्या कोणा बांधलंय म्हणले, मी काही तिथं जात नाही, पूजा नाही, अर्चा नाही, काय नाही, काय हे नाही. ती तेवढी जागा तुमच्या नावावर करून देतो म्हणले, मला लागत असली तर. मंदिराचा जो परिसर आहे ना, हा घेऊन टाका म्हणले, तुम्हाला तुमच्या नावावरच करून घ्या म्हणले डायरेक्ट. मग ती शेती त्यांना देऊन टाकली तिने, मंदिर त्यांच्या नावावर करून दिलं. मग त्यांनी महाराजांना निरोप पाठवला. महाराज म्हणले येतो मी प्राण प्रतिष्ठा करायला, हा करा म्हणली तयारी तुम्ही. आणि मग महाराज आले आणि तिथं प्राण प्रतिष्ठा रामाची केली. आणि मग तिथं पुढं नंतर भरपूर राम मंदिर झाल्यानंतर वैभव वाढलं, उपासना वाढली ना, हम्म लोक यायला लागले, गावकरी यायला लागले. तिथं मग रामनवमीचा उत्साह व्हायला लागला. म्हणजे जर ते मेन दैवत असन, मेन दैवत महाभूत, हम्म आणि महाभूत हे म्हणले आम्हाला विठ्ठलच देवी मेन. मेन आम्हाला कोणी म्हणले, विठ्ठल. विठ्ठलच देवी. बाकीचे सगळे त्याचेच अवतार आहे, त्याच्यामुळे त्यांना काय पोट दुखायचं काम नाही, नाही का. आता भोले बाबा त्याचं चिंतन करतोय, हो आणि तो याचं पूजन करतो. मग मेन हे दोघं यांना जर एक प्रेम एकामेकाबद्दल तर काही विषयच राहत नाही ना मग. असं आहे. तो पुंडलिकेच्या पाठीमागे कमरेवर हात ठेवून उभा राहील. तो पांडुरंग पुंडलिकाच्या पाठीमाग कमरेवर हात ठेवून उभा आहे. आता या अवतारामध्ये काही शस्त्र नाही, अस्त्र नाही, काय नाही, काही नाही. क्षमच चरण दृष्टी विटेवरी साजरी, नाही का. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी. बाकी त्याच्यामध्ये शस्त्र अस्त्र भरपूर हे केलं, पण ह्या अवतारामध्ये भगवान परमात्मा एक भक्ती करता तो प्रगट झालेला आहे ना. पुंडलिकाच्या भावार्था उकुळवणी झाला येता तो भगवान परमात्मा आई वडिलाच्या सेवेनं संतुष्ट झालेला आहे तो. तो काय यादा यादा धर्मसेवक म्हणून आला नाही. तो काय सुदर्शन चक्र घेऊन आला नाही. दुर्जनाचा संहार करायला आलेला नाही. तो भक्तीला बोलला. तो काय झाला, आई वडिलांची सेवा इतकी कोणा केलीच नाही ना मग इतकी. पुंडलिकानं सेवा लईच केली, काही प्रमाणाच्या बाहेर सेवा केल्यावर मग तो भगवान परमात्मा प्रगट झाला आणि कमरेवर हात ठेवून पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, असा जो पांडुरंग तो आम्ही आपल्या चित्तामध्ये निरंतर धरून राहू. असा जो देवी विठ्ठल पांडुरंग चित्तामध्ये कुठं धरायचं त्याला, चित्तात धरायचे त्याला. चित्तात बाहेरचा हाती नाही लागत. विल्होमंगलला नाही का झटका देऊन गेला होता, मंगलला कसा झटका देऊन गेला होता. तर म्हणला आता तू शक्तिमान आहे, पण माझ्या हृदयातून जाऊन दाखव ना. जर खरा शक्तिमान म्हणले बलाढ्य असेल तर माझ्या हृदयातून जाऊन दाखव ना म्हणले. तिथून कसा जाईन तो मग. त्यांना सांगितले मी तिथं क्षेत्र संन्यास घेतोय म्हणले, नाही का. असंच जात नाही हृदयातून. त्याला जिथं आवडलं तिथून कसं काय जाईन तो. म्हणून तो पांडुरंग आम्ही आपल्या चित्तामध्ये निरंतर धरून राहू.
माझे आराधन पंढरपुरीचे निदान एका विनोदुजे काही नेने पंढरी राजे दास विठ्ठलाचा अंकित अंकेला ठाईचा. तुका म्हणे आता नव्हे पालट सर्वथा माझे पूजेचे दैवत पांडुरंग हा आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात माझं सगळं सार सर्वस्व पांडुरंगच. हम्म. विठ्ठला मोचे जीव काय अभंग आहे तो, पूर्ण अभंग जर पाहिला हम्म. विठ्ठल जीवन आहे आमच्यावालं. त्या पंढरीराजा वाचून मी दुसरे काही जाणत नाही. आता दुसरं काही नाहीच आहे जगात तो सोडून, नाही का. हा. सगळा तोच जर भरलाय दुसरा आहे कुठं मग. हम्म. म्हणून तिने कोणाचा आग्रह केला असं थोडंच आहे का. नाही. चिंतामणी देवाकडे गेले, पांडुरंग आहे प्रसन्न हा. आणि गणपती बाप्पा आहे प्रसन्न. म्हणून काय गणपती रुसत नाही ना. हा. पांडुरंगाची सेवा काय म्हणून गणपती रुसतो का, आई रुसती का, नाही रुसत ना. नाही ना. त्याला माहिती आहे एकच रूप आहे त्याच्यावर, नाही का. हम्म. भाव भाव मोठा आहे. हा. चिंतामणी देवाला म्हणले बोला तुमच्या गणपती बाप्पाला जेवायला. हम्म. म्हणले एकूण शक्य का म्हणले असं. त्याला काय अवघड आहे म्हणले. नसेल तुम्हाला मी बोलितो म्हणले गणपतीला, त्याला काय हा. हे अधिकार आहे. हा. माझे पूजेचे दैवत पांडुरंग हात आहे. त्या पंढरीराच्या वाचून मी दुसरे काही जाणत नाही. मी त्या विठोबाचा दास, त्याच्या आज्ञेत असणारा मूळचाच आहे. आता येणीच दासाची भूमिका हे केल्यावर तो कसा सोडीन याला, नाही का. हा. त्याला सोडित नाही, तो याला सोडित नाही. तुकाराम महाराज म्हणतात यामध्ये सर्व थैव कधी बदल होणार नाही. आणि त्यांच्याशी निष्ठा आहे. आता काही बदल करण्याचं काही कारण नाही. आता माईचे काम वाचे गाव तुझे नाम, वाहुनी या टाळी प्रेम सुखी आनंदे नाचावे, झाली आरा नको मागे पुढे सकाळी, त्रिपुटीचे दुःख प्रारब्ध सारिले, गोदासाठी निर्मळे देवदेवांची देवळी, संत महंत मिळे दिवस जाय सुखाचा. तुका म्हणे पंढरीनाथा अनेक नाही मज चिंता, योग क्षेम माथा भाजा घातला. आता यापुढे निरंतर तुझे नाम घ्यावे, हेच एक काम आहे. त्याला कधी अंतर पडू देणार नाही. नाम घेताना टाळी वाजून तुझ्या प्रेम सुखाने नृत्य करू. आता हे साधन मिळाल्यावर दुसरं काय राहिलं करायचं, नाही का. हा. हे साधन म्हणजे कळसाचं साधन आहे नामस्मरण. बेस्ट पैकी भगवंताचं नामस्मरण करायचं, टाळ्या वाजवायच्या, नाही तर मग टाळ वाजवायचा, आनंदात नाचायचं. गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद, जिकडे पावे तिकडे सर्व मय गोविंद, अनंतरे विठोबा झाला माझे मनी, देखिली लोचने विटे सहित पाऊले. त्या आनंदामध्ये गायनाची एवढी आपुली आछंदी, मनाचे आनंदे आवडी. म्हणून महाराज म्हणतात आता निरंतर तुझे नाम घ्यावे, हेच एक काम आहे. याला कधी अंतर पडू देणार नाही. नाम घेताना टाळी वाजून तुझ्या प्रेम सुखाने नृत्य करू. यापासून पुढे मागे संपूर्ण विश्रांती झाली आहे. आध्यात्मिक, आदिदैविक आणि आदिभौतिक ह्या त्रिविध दुःखाचा मूळ जे प्रारब्ध त्याचा क्षय केला. आणि मग एकदा भगवंताची कृपा झाली, संतांची कृपा झाली, ही त्रिविध तापाची बोळवणच होत असती मग, नाही का. त्रिविध ताप तिथे राहत नाही. मग दुःखाला मूळ कारण हे त्रिविध ताप आहे, प्रारब्ध आहे, याचा क्षय होतो ना. अनंत जन्मीचे विसरलं दुःख
पाहता तुझी मूक पांडुरंगा. अनंत जन्मीच सगळं सगळं येऊन जातं, जाळ होऊन जातो. गोदावरीच्या स्वच्छ तीरी अनेक देवांच्या देवळातून संत महंताच्या समुदायामध्ये तुका अनेक काल जात आहेत. गोदेच्या कडाला स्वच्छ तीरावर गोदावरीच्या पण ती का होईना नदी असताना नाही का, हा गंगा असन, यमुना असन, सरस्वती असन, गोदावरी असन, प्रवरा असन, नाही तर स्वच्छ तीरी अनेक देवाच्या देवळातून अनेक देव, कारण ते पावित्र्य आहे ना, हम्म गंगेच्या कडाला पावित्र्य आहे संत महंताच्या समुदायामध्ये. आणि मग अशा ठिकाणी संत साधू येतातच ना. हा चंद्रभागा असन, तिथं तीर्थ आहे, क्षेत्र आहे, तिथं साधू संत येतातच. नर्मदेच्या कडाला का फिरतात साधू संत? तपोभूमी आहे, हम्म तीर्थ बी क्षेत्र बी असं आहे. हा काही ठिकाणी क्षेत्र आहे तर तीर्थ नाही, काही ठिकाणी तीर्थ आहे तर क्षेत्र नाही. हा बरेच ठिकाणी क्षेत्र आहे पण तीर्थ नाही ना. हम्म काही काही ठिकाणी दोन्ही बी आहे. मग अशा ठिकाणी संत महंत असतात, त्यांच्या चिंतनामध्ये काळ जातो. तुकाराम महाराज म्हणतात, हे पंढरीनाथा स्वामी, आता मला दुसरी काही चिंता नाही. मिळवण्याचा आणि रक्षणाचा भार तुझ्यावर ठेवलाय. आता रक्षण कोण करणार आहे आपलं? तेच करणार. तोच करणार आहे. आता आपण झोपल्यावर कोण जागा राहतं? तोच राहत. तोच जागा राहतो. छान आहे मोठं, पण श्रद्धा बसायला बराच काळ जातो नाही का. हा तो कधी झोपतच नाही. तो झोपल्यावर मग आपलं कसं होईल नाही का. देव कुठं झोपतो का? कधी कधीच झोपत नाही देव. कायमचा जागाच येतो आपल्या करता. आता तो आपल्या संरक्षणाकरता जागा राहावं लागत आहे त्याला. त्याला झोपून कसं जमून नाही. आपण उठायचं नाही मग. हा, मग आपलं पण लिकवर देव आहे ना तो झोपल्यावर. निघते आणि तो आपलं रक्षण करतो. तुकाराम महाराज म्हणतात, मग त्याच्याच भरोश्यावर झोपायचं आणि काय मग. अर्जुन तरी कोणाच्या भरोश्यावर झोपत होता निवांत? देवाच्या. पहाटे पांडव अखंड वनवासी परीच्या देवा. मग त्यांच्यावर काय काय प्रसंग आले, पण देवाने पुढे काय होऊन गेलं त्यांना नाही का. काय काय प्रसंग आले, पण भगवंतानं केसाला नाही धक्का लागून दिला. हो काय भक्ती केली तिने, नामस्मरणच केलं का नाही. आता नाही बी नामस्मरण करायचं. आपल्याला बी आपलं संरक्षण करण्याची जबाबदारी घेलच आहे त्यांना. योगक्षेमं वहाम्यहम्. आज ह्या बघता संसाराची चिंता, समर्थाची कांता कोरांना मागे. आता नाही सगळंच. हो, एकदा त्याच्या मंगळसूत्र गळ्यात घातलं ना, रक्षणाचा भार तुझ्यावर ठेवलाय नाही का. चिंता नाही आता. पंढरीच्या स्वामी, आता मला दुसरी काही चिंता नाही. मिळवण्याचा आणि रक्षणाचा. मिळवण्याचा मिळवण्याचा सुद्धा भार त्याच्याकडे सांगतो. आपलं करीन व्यवस्था काहीतरी नाही का. नोकरीची व्यवस्था करीन, पोटाची व्यवस्था करीन, सगळीच करीन तो. योगक्षेमामध्ये सगळं चालय ना. सगळं पार उद्धारापर्यंत. ते श्यामम समुद्धारता मृत्यू संसार सागरा. सगळी जबाबदारी. हा, सगळं त्याच्या भरोश्यावर आता. म्हणून शेवटच्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात, हे पंढरीच्या स्वामी, आता मला दुसरी काही चिंता नाही. मिळवण्याचा आणि रक्षणाचा भार तुझ्यावर ठेवला आहे.
आता मिळवण्याचं आहे त्याच्यावरच, जे मिळालं त्याचं रक्षण करायचं त्याच्यावरच. हा. मग आता काय काळजीचं काम आहे का? नाही ना. काय काळजी? बरं काळजी करून काय होतं बरं? काहीच नाही. म्हणजे चिंता अशी घटी शरीर कशाच राहील. नुकसानच आहे ना चिंता करून. हा. चिंता करून फायदा काही असला तर मग केली तर ठीक आहे बुवा. हम्म. काळजी असते, काळजी असते. महाराज म्हणले काळजामध्ये नाही का, हा. काळजी केली तर राहतच नाही, काळजात राहते ना ती. आणि ती काळजातली चिंता काढायचं काम चिंतनच करू शकतं. सूक्ष्म साधन पाहिजे ना. सूक्ष्म साधन हे अवतारांना या गोष्टी निवत, नाम अवतार लागतो त्याला. कार्य कसं आहे, कार्य सूक्ष्मातलं आहे ना. इथं रावण नाही मारायचा, तिथला आतला रावण मारायचा नाही का. मग चिंता ती पळाली गोकुळा बाहेर, हे नामस्मरण नव्हतं, असं सूक्ष्म असं लागतं त्याला नाही का. म्हणून काय नाही, बेस्ट नामस्मरण करायचं, निश्चिंत राहायचं आनंदामध्ये, त्याच्या भरोश्यावर राहायचं नाही का. पुंडलिका वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका की जय.